नमस्कार, मी भारत बिसे जेकी प्रतिनिधी। आज आपण सद्यस्थितीमध्ये वाई या गावामध्ये आहे, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही आज पीक पाणीचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या शेतकऱ्याचं नाव आहे सुभाषरावजी मानकर। प्रत्यक्ष आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे जेके कंपनीचं 9555 जे वाण लावलं त्यांना कसं वाटलं। सुभाषरावजी नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय द्या। सुभाष मानकर। पूर्ण नाव सांगा तुमचं। सुभाष व्यंकटराव मानकर। गाव पंचगण आणि तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 97 64 44 92 58। बर सुभाषरावजी, तुम्ही कुठल्या वाहनाची लागवड केली तुमच्या शेतात? जेके आणि 95 55। बर, काय तारखेला लागवड केली आपण याची? 18 जून 2024 ला। किती पॉकेट लागवड केली? हे 5 पॅकेट लावले। काय अंतरावर लागवड केली? हे 1/3 वर आहे, 3.5 वर आहे। अच्छा, 3.5 बाय 1 वर याची लागवड केली। तुम्हाला याची उगवण क्षमता कशी वाटली? चांगली वाटली। वाहनाच्या तुलनेमध्ये चांगलं वाटलं। चांगलं वाटलं। किती पर्सेंट आलं? 90%, 95% का 100% उगवलं? हा, तर 90%। 90%। इतर वाहनाच्या तुलनेत तुम्हाला चांगला रिझल्ट भेटला। बरं, उगवण क्षमतेनंतर तुम्हाला त्याची वाढ जेव्हा झाली तर रोगराईसाठी कसं वाटलं झाड? काहीच नाही, म्हणजे पहिला फवारा केला, एक म्युनिशियलचा 19 मारला बस। आता हा प्लॉट तुमचा 100 दिवसाचा झाला। किती फवारणी केल्या तुम्ही याला? 3च झाले। 3 फवारणी केल्या फक्त। पण इतर वाहनाच्या तुलनेत जर विचार करतो म्हणलं तर फार कमी फवारण्या तुम्ही इथे केलेला आहे। जवळपास तुम्ही 2 फवारण्या वाचवल्या। अजून काय विशेषता वाटली तुम्हाला? म्हणजे बोंड कसं वाटलं? आता पाना बोंड तर मोठाच आहे आता, तरी हे पकलं नाही झाड, पकलं नाही ना। कमी दिवसाचं असं म्हणून तुम्हाला हे वाटतंय झाडाचा दिवसा वाढन तसं बोंडाची साईज वाढत जाईल। काही झाड असे आहे की त्याच्यात बोंड वाढलेले आहे। हे म्हणजे आता रसवर आहे ना। हा समजा ना, आता समजा कव्वा आहे झाड, आता समजा हा वाढन थोडस हे वाढू शकते बोंड। खत किती घातले तुम्ही? खत म्हणजे पाना काहीच नाही दिलं, सुपर फॉस्फेट आणि पोटॅश टाकला। म्हणजे खत एकच दिलं सुपर फॉस्फेट। बघू शकता शेतकरी बंधूंनो, आणि युरिया दिला बस। आणि आजच्या कंडिशनमध्ये प्लॉट सुद्धा सर्वत्र हिरवागार दिसतोय। तुम्हाला सांगायचं एक तात्पर्य असं की कमी दिवसात येणारं जे वाण म्हणतो आम्ही ते विशेषतः या जेकेच्या 9555 मध्ये आहे। मोठ्या बोंडाचं वाण दाखवतो, मीडियम मोठं म्हणतो, 5.5 पेक्षाही मोठं बोंड आहे। 6.5 ग्रॅम पर्यंत या बोंडाचं वजन भरतो शेतकरी मित्रांनो। आणि आम्ही म्हणतो सकिंग पेस्ट टॉलरन्स व्हेरायटी, ज्यामुळे रोगाला प्रतिकार असणारं झाड, रोगाची प्रतिकार क्षमता, या झाडाची प्रतिकार क्षमता अतिशय चांगली आहे, जे म्हणजे याच्यावर रोग फार कमी होतो। शेतकऱ्याच्या 2 फवारणीत जर बचत झाली तर शेतकरी मित्रांनो आपण समजू शकता की आपल्या फवारणीचा जो खर्च आहे तो कमी होऊन जातो। कारण की याच्यावर मावा, तुडतुडा, फुलकिडा आणि थ्रिप्स जे म्हणतो आपण, याचा प्रादुर्भाव, तसेच पांढरे माशीचा प्रादुर्भाव सुद्धा फार कमी आहे। तर असं हे वाण तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत, इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। सुभाषरावजी, तुम्हाला काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही इतर शेतकऱ्यांना? आता शेतकऱ्याला हे सांगणार आहे का बा, हे म्हणजे कमी खर्चातच, म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन वाण आहे। तर धन्यवाद। नमस्कार।